दानशूर बंडू गोपाळ कदम यांचे कार्य दीपस्तंभासारखे होते, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळुंखे यांनी केले. कुसूर तालुका कराड येथील सगामा विद्यालय व ज्युनियर कॉलेज व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयात दानशूर बंडू गोपाळ कदम यांची 50वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना पाटील तसेच अभिजित खेडकर सर, माजी शिक्षणाधिकारी भंडारी सर, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर दादाराम साळुंखे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार केएस यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य कांबळे बीएम सर यांनी मानले. जयप्रकाश नारायण यांच्या नावाची पाटी अजून सुद्धा त्या ठिकाणी आहे. घाटे महाराज, कर्मवीर पवार पाटील आणि मुकादम तात्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्री पवार एम सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र श्री दादाराम साळुंखे सर, रयत शिक्षण संस्थेच्या 48 ते 52 ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने रयत शिक्षण संस्थेचा ग्रँट बंद केलेला होता, त्यावेळी रयत शिक्षण संस्था तात्यांनी 5 वर्ष आर्थिक चालवली. काय करावं लागेल, काय तिच्या जगण्याची जी आहे किंवा याची सगळी जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुम्ही घ्या. तेव्हा त्या कालखंडामध्ये लॉर्ड बेटिंग म्हणले ठीक आहे, अशा सगळ्या स्टेजची मी जबाबदारी घेतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 19व्या शतकामध्ये लॉर्ड बेटिंगने अशा स्त्रियांना 500 रुपयाची पेन्शन सुरू केली. किती जणांना माहिती? लॉर्ड बेटिंगचा हा तो कालखंड होता ब्रिटिशांची दहशत होती या ठिकाणी. आणि अशा कालखंडामध्ये त्या गुन्ह्यामध्ये भांडण झाली, माणसं पळून गेली. ब्रिटिशांमध्ये सापडल्याबद्दल काही खरं नाही, पळून गेले सगळे. आणि त्यातच आमच्या तात्यांचे जे वडील आहेत, ते वडील सुद्धा त्यामध्ये ते सुद्धा पळून इकडे आले. आणि इथं आल्यानंतर ते त्यांचा आजोळ दुसरे त्यांचा आजोळ त्यांचे वडील गेले तेव्हा ताते आमचे किती वर्षाचे होते? अवघ्या 5 ते 6 वर्षाचे. शिक्षण सोडून दिलं आणि दरम्यान इथं तुमच्या शेजारी जे आपल्या केलेकर सर, तुम्ही शाळेच्या परिसरामध्ये जाता आणि जो कर्मवीर पवार पाटील यांचा पुतळा लावता, मित्रांनो तो सुद्धा तात्यांनी बांधलेला आहे. हे डोक्यामध्ये ठेवा. तिथं गेल्यानंतर आपलं जे मस्तक आहे नतमस्तक झालं पाहिजे, अशी तात्यांची कार्यपद्धती होती, लक्षात ठेवा. आम्ही म्हणतो ना सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, अरे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज आहे, त्याच्याविषयीची चर्चा धरणीच्या बागेमध्ये झाली. आणि धरणीच्या बागेमध्ये झाल्यानंतर एकही माणूस पुढे गेला नाही. 18 एकर जमीन जागा त्यामध्ये होती आणि त्यासाठी दोघांनी योगदान दिलं, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब आणि नानासाहेब जगताप योगदान दिलं. त्या 18 एकर जमीन आम्हाला मिळाली. आता ते बांधायला पाहिजे नको, कॉलेज पाहिजे नको, मुलांना शिकायचंय, शिक्षण घ्यायचंय. आज त्या मुली तयार झाल्या, आज जी मुलं तयार झाली, वेगळ्या पदावरती गेली. ती पदावरती गेलेली मुलं जी आहे ती कुणामुळे गेली? तर सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमुळे गेली. आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज बांधायला कुणी पैसे दिले? तर तात्यांनी दिले. लक्षात तात्यांचा स्पर्श आहे, अण्णांचा स्पर्श आहे. अशा मातीत आपण शिक्षण घेतोय, किती अभिमानाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. मला वाटते की तात्यांनी जन्म आणि मृत्यू यावरती पोकळी भरून काढलेली आहे आणि त्यामुळे आज आपण त्यांचं इथं पुण्यस्मरण करतो. तात्या चौकशी करायची आणि त्या आमच्या लागायला नोकरीला आपल्या संस्थेमध्ये लगेच त्यांना द्यायची. तीन शिकलेली माणसं असली तर त्यांना मग त्याला घेऊन जायचं बंद. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.